पानं पिवळी पडायला लागतात, सुकल्यासारखी वाटते. मग अशा वेळेस कुठेतरी वास्तूमध्ये नेगेटिव्ह एनर्जी येते आहे हे निश्चित असतं. धनवृद्धीसाठी कोणते प्लांट्स लावावेत? बाउलमध्ये पाण्यामध्ये तो ट्री लावत असतो आणि त्याची वाढ जितकी चांगली तेवढा मनीचा फ्लो सुद्धा सेम. तुमचं हे जे मी वृक्ष प्लांट सांगितले तुला छोटे, ते सुद्धा जसे वाढतील ना त्याप्रमाणे मनीचा फ्लोही तुमचा वाढत असतो. घरातील निगेटिव्हिटी जाण्यासाठी आपण कोणती झाडे लावावी? जिथे अग्नितत्व आहे तिथे जलतत्व आपण क्रिएट करतोय, राईट. त्यामुळे आग्नेय दिशेमध्ये झाडं लावलेली चालत नाहीत. आणि तर मग कोणती झाडे लावू नयेत? आपण आपले घर सजवताना बऱ्याच गोष्टी करतो. घरामध्ये इंडोर प्लांट्स लावतो, पेंटिंग्स लावतो, फर्निचर करतो आणि बरंच काही करतो. तर आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारचे इंडोर प्लांट्स लावू शकतो, ते कोणत्या दिशेमध्ये लावू शकतो, कोणते प्लांट्स आहेत जे लावावेत, कोणते प्लांट्स आहेत जे की आपण लावू नयेत. या सर्व मुद्द्यांवरती आज आम्ही ओहापोह केला आहे स्नेहल वैद्य यांच्यासोबत. जवळपास 20 वर्षापासून त्या वास्तू कन्सल्टंट आणि ॲस्ट्रॉलॉजर म्हणून काम करतात. तुम्हाला देखील तुमच्या वास्तूचे परीक्षण करायचे असेल तर मॅडमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओवरती आम्ही ओहापोह घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनेल अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. चला तर मग आजच्या या इंटरेस्टिंग ओहापोहला सुरुवात करूया. मॅडम, तुमचे खूप खूप स्वागत आहे आमच्या ओहापोह यूट्यूब चॅनेलवरती. थँक्यू प्रिया. मॅडम, आज आपण सर्व महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घर सजावटीचा आणि त्या विषयावरती आपण आज बोलणार आहोत. आणि सर्वप्रथम मला वाटतं की आपण घरामध्ये जे आपण इंडोर प्लांट्स लावतो त्याबद्दल आपण थोडं बोलू. नक्कीच. तर वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये प्लांट्स लावावेत का? हो, नक्कीच लावावेत. तुला एक सांगू का प्रिया, की प्लांट्समध्ये ना एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी असते, वेगळेच व्हायब्रेशन्स असतात आणि ना एक जिवंतपणा तुमच्या घराला येतो. म्हणून ना प्लांट्स नेहमी घरात लावावेत. एक प्रकारचा ऊर्जा स्रोत म्हणलंच ना तरी चालेल. झाडाच्या दर्शनाने सुद्धा मी म्हणेन ना की व्यक्ती कायम एनर्जाइज राहू शकतो, इतकी प्लांट्समध्ये ताकद असते. म्हणून ना प्लांट्स घरामध्ये नक्की लावावेत आणि खूप त्याचा तुम्हाला फायदाही होतो. अच्छा, तर मग घराच्या कोणत्या दिशेमध्ये प्लांट्स लावावेत? प्लांट्स लावताना दिशा आपल्या ठरलेल्या आहेत. उत्तर दिशेपासून सुरुवात करायची आहे. पूर्व दिशेला तिथपर्यंत प्लांट्स तुम्ही लावू शकता. म्हणजे वायव्य, उत्तर, ईशान्य आणि पूर्व ह्याच दिशांमध्ये तुम्ही प्लांट्स नक्कीच लावू शकता. प्लांट्स कुठे लावायचे नाही आहेत तर साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशेमध्ये, साऊथमध्ये आणि साऊथ वेस्टमध्ये, यामध्ये तुम्ही अजिबात प्लांट्स लावायचे नाही आहेत. आग्नेय दिशेमध्ये अग्नितत्व असल्यामुळे आपण झाडाला पाणी घालणार, राईट. तर मग पाणी जेव्हा आपण झाडाला घालतो त्यावेळेस अग्नीमध्ये तुम्ही पाणी घातल्यासारखं आहे, बरोबर. जिथे अग्नितत्व आहे तिथे जलतत्व आपण क्रिएट करतोय, राईट. त्यामुळे आग्नेय दिशेमध्ये झाडं लावलेली चालत नाहीत. आणि साऊथ वेस्टला पृथ्वी तत्व आहे, तिथेही तुम्हाला, कारण झाडं जी आपण लावतो ना ते वायुतत्वाचं आहे. मग जिथे पृथ्वी तत्व आहे तिथे हे अपोजिट नाही चालणार. म्हणून तिथे साऊथ वेस्टला सुद्धा नैऋत्य दिशेमध्ये नाही चालत झाडं लावलेले. बरं, तर वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारची झाडे लावावीत? आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये पाम ट्री, जेड प्लांट, पीस लिली, रबर प्लांट, ज्या झाडाची पानं मोठी आहेत असे प्लांट्स तुम्ही लावले तुम्हाला अपॉर्च्युनिटी चांगल्या मिळत जातात. तुळस आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपण पुजतो, लावतो. अतिशय उत्तम झाड आहे तुळशीचं, की जे नेगेटिव्हिटी पण खेचतं. त्यानंतर स्नेक प्लांट, अशा वेगवेगळे प्लांट्स आहेत ते आपण आपल्या घरामध्ये नक्कीच लावू शकतो. अच्छा, तर मग कोणती झाडे लावू नयेत? बऱ्याच वास्तूंमध्ये ना प्रिया मी काय बघितलंय, मला आवडतं किती छान त्याला संत्री आली आहेत, लिंबू आलेत, असे मी झाडं पाहिलेत. नाही ठीक आहे, असू देत. पण कसं असतं ना की जे बोन्साय केलेलं झाड आहे ते घरामध्ये कधीच लावू नये. कारण कसं असतं की त्याची वाढ मुळातच खुंटवलेली असते, बरोबर. आणि मग त्याला ती फळं येतात, आपण ते शो म्हणून घरामध्ये ठेवत असतो. ठीक आहे, कसं असतं आपण आपल्या लाईफमध्ये जे काही प्रयत्न करत असतो ते पण कुठेतरी खुंटण्याची सुरुवात होते जर तुम्ही बोन्साय ट्री घरामध्ये लावले. त्यानंतर मी खूप घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस पाहिलेत.
हो. हां, ज्याला खूप काटे असतात. हेही झाड तुम्ही घरामध्ये लावलेलं चालत नाही. कारण ना कसं होतं, की त्यामधून घरामध्ये एकमेकांविषयी गैरसमज क्रिएट होणं. हं, तुम्ही जेव्हा सोशल वर्क काही करत असाल, बाहेर काही काम करत असाल, हं. तर तिथे तुमची इमेज डाऊन होणं. अरे हे बापरे! कॅक्टस खूप छान आहेत हं. हं, कॅक्टसमध्ये मी पाहिले ज्यांना आवड आहे, हं. त्यांच्या घरामध्ये इतके सुंदर सुंदर कॅक्टस होते, मन मोहित करत होते हो ना. आणि त्याला फुलंही खूप छान येत होती. हं. पण आपल्या शास्त्रानुसार कॅक्टस घरामध्ये चालत नाही. अच्छा. त्यानंतर तिसरं झाड असं आहे की ज्या पानातून एक विशिष्ट व्हाईट कलरचा द्रव पदार्थ स्त्रवतो, हं, थोडक्यात दुधासारखा पदार्थ स्त्रवतो. हं. असेही प्लांट्स तुम्ही घरामध्ये लावलेले चालत नाहीत. अच्छा. हं. जर समजा आपल्याला घरामध्ये मोठी झाडे लावायची असतील, तर ती कुठे लावावीत? मगाशी मी तुला जे उत्तर दिलं ना, हं, तोच नियम आपल्याला इथे फॉलो करायचा आहे. बरं. थोडक्यात सांगू का, उत्तरेमध्ये तुम्हाला सगळे वेली, हं, ज्याचं खूप मोठ्या प्रमाणात मोठा वृक्ष होणार नाही, हं. असे वेली तुम्ही लावू शकता. हं. पूर्वेमध्ये तुम्ही फुलझाडं लावू शकता. हं. दक्षिण आणि पश्चिम आपल्या शास्त्रात काय सांगितलंय, दक्षिण पश्चिम नेहमी हेवी हवं, जड हो. हवं, राईट. मग अशा ठिकाणी उंच झाडं, हं. अशोक ट्री. हं. अशोक ट्री पण बघ, त्याच्यातून तुमची प्रोग्रेस हं. हे नक्की दर्शवते. म्हणून अशोक ट्री लावावं. ख्रिसमस ट्री असावं, तेही छान चांगलं असतं. अशा पद्धतीनं मोठी वृक्ष तुम्ही लावली, फळझाडे सुद्धा तुम्ही लावली हं. तरी काहीही हरकत नाही. फक्त काही लिमिटेशन्स आहेत, काही विशिष्ट झाडं आहेत की जी तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये ग्राउंडला जिथे तुम्ही राहता तिथे हं. लावलेली चालत नाही. मग मोठ्या झाडांमध्ये अशी काही शुभ झाडे आहेत का, जी की आपण लावली पाहिजेत? हो, नक्कीच. हं. पारिजात बघ, हं. पारिजातचं वृक्ष जे आहे ना, हे प्रत्येकाने घरात लावावं. अतिशय प्रसन्न वृक्ष आहे आणि हे कृष्णाने हं. लावलेलं वृक्ष असल्यामुळे हं. ह्याची महिमा खूप मोठी आहे. त्याची स्टोरी सांगितली तर खूप मोठी होईल. पण पारिजाताचं वृक्ष नेहमी वास्तूमध्ये लावावं. त्यानंतर बेल वृक्ष घरामध्ये लावलेलं केव्हाही चांगलं असतं. हं. शमीचं वृक्ष लावलेलं चांगलं असतं. गोकर्णाचं वृक्ष तुम्ही लावू शकता. हे खूप शुभ वृक्ष झाडं मानली जातात. हं. ह्याच्यातनं नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीज वास्तूमध्ये येत असतात. धनवृद्धीसाठी कोणते प्लांट्स लावावेत? धनवृद्धीसाठी जेड प्लांट, हं. एक कुबेर प्लांट पण येतं. हं. कुबेर प्लांट, मनी प्लांट, हं. ज्याच्या नावातच मनी आहे. मनी प्लांट आणि अजून एक आहे बांबू ट्री. हं. आपण बऱ्याचदा बाउलमध्ये पाण्यामध्ये तो ट्री लावत असतो हं. आणि त्याची वाढ जितकी चांगली तेवढा मनीचा फ्लो सुद्धा सेम. तुमचं हे जे मी वृक्ष प्लांट सांगितले तुला हं. छोटे, हो. ते सुद्धा जसे वाढतील ना त्याप्रमाणे मनीचा फ्लोही तुमचा वाढत असतो. हं. मग घरातील निगेटिव्हिटी जाण्यासाठी आपण कोणती झाडे लावावी? घरातील नेगेटिव्हिटी जाण्यासाठी ना 2-3 सांगितलेले आहेत झाडं. तर एक स्नेक प्लांट, हं. प्रत्येकाने आपल्या वास्तूमध्ये स्नेक प्लांट लावावा की ज्याने नेगेटिव्हिटी खेचली जाते. हं. नेहमी दरवाजाच्या आजूबाजूला तुम्ही घरामध्ये, हॉलमध्ये ते ठेवावं. कुठल्याही प्रकारची नेगेटिव्ह एनर्जी असू दे, स्नेक प्लांट नक्कीच खेचतात. त्यानंतर ॲलोवेरा. हं. ॲलोवेरामध्ये पण ही ताकद आहे की जे नेगेटिव्हिटी खेचतं. आता तू म्हणशील, मगाशी मॅडम तुम्ही म्हटलात की काटे असलेलं चालत नाही. हो ना. तर ॲलोवेराला जरी काटे असले तरी ते एक विशिष्ट प्रकारची एनर्जी खेचण्याचं काम करणार आहेत, म्हणून ॲलोवेरा चालते. हं. आणि तुळस जी आपण वास्तूमध्ये लावतो, तुळशीमध्ये पण एवढी ताकद आहे प्रिया, कुठल्याही प्रकारची नेगेटिव्ह एनर्जी असेल हं. ती खेचून घेते. हं. ते कशावरून आपल्या लक्षात येतं की तुळशीची वाढ कमी होते, हं. तुळस कोमजल्यासारखी होते आहे. हं. तुळशी आपण एक वेगळीच ऊर्जा असते तिच्यामध्ये. हं. ती कुठेतरी थोडीशी कमी झाली आहे, पानं पिवळी पडायला लागतात, हो. सुकल्यासारखी वाटते. हं. मग अशा वेळेस कुठेतरी वास्तूमध्ये नेगेटिव्ह एनर्जी येते आहे हे निश्चित असतं. हं. मग अशा वेळेस तुळशीची थोडी आपणही काळजी घ्यायला पाहिजे झाडांची. हो ठीक ना. आहे, आपल्याही हातात काही गोष्टी आहेत, ठीक आहे. हं. पण काळजी घेऊन सुद्धा जर हा प्रॉब्लेम येत असेल तर तिथे कुठेतरी नेगेटिव्ह एनर्जी असते. हं. ते आपण उपायांच्या मार्फत नक्कीच कमी करू शकतो. तुळशीची जागा तुम्ही थोडे दिवसांसाठी चेंज करा, हं. नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होतो. बरोबर. आता बऱ्याचदा आपण पाहतो की घरामध्ये एका विशिष्ट जागेला हं. किंवा एका विशिष्ट दिशेमध्ये झाडांची वाढ खुंटते हं. किंवा झाडाची पाने कोमजतात, हं. असं बऱ्याच वेळा होतं. हं. तर ते कशामुळे होतं आणि त्यावर काय उपाय आहे? नेगेटिव्ह एनर्जी, आत्ता मी जसं बोलले तुला, हं. तर एखाद्या विशिष्ट कॉर्नरला
नेगेटिव्ह एनर्जी खरंच येत असते, कुठेतरी ती तिथे जमा होते, त्यामुळे ते झाडावरती तो परिणाम झालेला आपल्याला दिसतो. ठीक आहे, म्हणजे तू कितीही काळजी घेतली तरी ते झाड काही वाढत नाहीये आणि मग अशा वेळेस झाडाची जागा थोडे दिवसांसाठी बदलणे. थोडक्यात काय, वास्तूमध्ये हे चेंजेस आपण करतो. बघा, तुला दिशांमधला फरक लगेच जाणवेल. फक्त तू झाडाची दिशा बदलणार आहेस, त्यातून सुद्धा तुला झाडाची वाढ छान होते आहे हे नक्की जाणवेल. आणि ज्या भागात तुला नेगेटिव्ह एनर्जी आहे, तिथे झाड सुकते आहे असं मी बोलले, त्या ठिकाणी तू खडे मिठाच्या पाण्याने तिथली फरशी पुसून घेणं खूप महत्वाचं आहे. 15 दिवस त्या भागी काहीही जड ठेवायचं नाही. ठीक आहे, आणि त्याच्यावरती कापूरचा दिवा किंवा कापूर जाळणं, अगदी 15 दिवसाच्या गॅपमध्ये एकदा ते 2दा हा प्रयोग केला तरीही तिथली नेगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे निघून जाणार आहे. अरे वा, मस्त. तुम्ही मगाशी सांगितलं की दक्षिणेमध्ये झाडे लावू नयेत, पण जर समजा आपली बाल्कनीच दक्षिणेमध्ये येत असेल आणि आपल्याला हौस म्हणून किंवा आवड म्हणून जर झाडे लावायची असतील, तर मग त्यावर काय उपाय? दक्षिण दिशेत जर आपली बाल्कनी असेल, साऊथ वेस्टला जर बाल्कनी आली असेल आणि आपल्याला आवड आहे झाडांची, तर नक्की करा पूर्ण. यामध्ये काय करायचं आहे, व्हाईट कलर आणि येलो कलरचे पॉट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीची झाडं लावायची आहेत आणि खाली पूर्ण तुम्हाला फ्लोरिंगला येलो कलरचं मॅट टाकायचं आहे. यामुळे ज्या काही नेगेटिव्ह एनर्जीज तिथनं येणार असतील किंवा आपण हे नाही करायला सांगितलं आणि ते करतोय, बरोबर, तर मग त्याचं प्रमाण नक्कीच कमी होतं आणि हा उपायांचा पण एक पार्ट राहिला. त्यामुळे त्याचा नक्कीच तुम्हाला तुमचीही हाऊस होईल आणि कुठल्याही प्रकारची हानी त्याने नक्की होणार नाही. बरोबर. आता आपल्याला दरवाजाच्या एंट्रन्सला जर झाडे लावायची असतील तर ती आपण लावू शकतो का? हां, परत तसंच आहे प्रिया, मगाशी मी तुला बोलले, तुमचा दरवाजा, मुख्य दरवाजा कोणत्या दिशेचा आहे, कोणत्या दिशेत येतो आहे. जर तो साऊथ वेस्टला असेल, जर तो साऊथ ईस्टला असेल, दक्षिण असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला झाडं बिलकुलही लावायची नाही आहेत. आवड असली तरीही लावायची नाही आहेत. कुठल्याही प्रकारच्या पॉट, आत्ता मी सांगितलं बाल्कनीत, फक्त ते बाल्कनीसाठी लागू आहे. एंट्रन्सला तुम्ही, कारण कसं आहे, मुळात वास्तूमध्ये तो दोष क्रिएट झालेला आहे, बरोबर. मग त्यात अजून आपण हे करून आपल्या हाताने अजून एक दोष अजिबात आपल्याला क्रिएट करायचा नाहीये. मगाशी मी म्हटलं तसं अग्नितत्व आणि पृथ्वी तत्व हे जेव्हा दरवाजाचे मुख्य दिशा येतात त्यावेळेस त्या दिशेत प्लांट्स तुम्ही नाही लावायचे. हां, तुम्हाला आवड आहे, तुम्ही वेगवेगळे आर्टिकल्स ठेवा. हां, नॅचरल फ्लावर्स ठेवण्यापेक्षा तुम्ही काहीतरी आर्टिफिशियल फ्लावर्स नक्कीच ठेवू शकता. हां, डेकोरेटिव्ह वाज ठेवा, त्याने नक्की तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होईल. पण फक्त नॅचरल कुठलीही झाडं तुम्ही एंट्रन्सला, जर चुकीच्या दिशेचा दरवाजा असेल तर लावायचं नाहीये. हां, उत्तरेचा आला, पूर्वेचा आला, हां, असा नॉर्थ वेस्टचा तुमचा दरवाजा असेल, हां, नॉर्थ ईस्टचा असेल, या ठिकाणी जर दरवाजा असेल तर तुम्ही नक्की झाडे तिथे लावू शकता. फक्त काय, नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट हे पण दोषांमध्येच येणार आहेत. पण याच्या उलट मी पुढे जाऊन तुला सांगेन की जर तिथे ही ग्रीनरी आली, तिथे झाडं आली, तर त्या दोषाचं नक्कीच प्रमाण कमी होण्यासाठी तुला मदत होणार आहे. अच्छा. म्हणून तिथे झाडं लावलेली खूप छान. हां, त्यामुळे उत्तर पूर्ण आणि ईस्टचा मध्यापर्यंत तुमचा जर दरवाजा येत असेल तर तुम्ही तिथे निश्चित झाडं लावावीत. प्रत्येक सजीव वस्तूची एक विशिष्ट एनर्जी असते किंवा व्हायब्रेशन्स असतात, तसेच प्लांट्सचे देखील असते का? हो, नक्कीच. मी तुला मगाशीच बोलले की प्रत्येक प्लांटमध्ये एक प्रकारची विशिष्ट एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी असते. एक प्रकारची आपल्याला ऊर्जा मिळत असते त्यातून. तुला ना मी एक छोटा प्रयोग सांगते प्रिया, तो तू करून बघ. तुला नक्कीच ते जाणवेल की खरंच किती एनर्जी आणि व्हायब्रेशन्स यातनं क्रिएट होत आहेत. 2 प्लांट्स घे, तिथे रोज एका प्लांटच्या जवळ रोज एक दिवा लाव, त्या प्लांटशी रोज गप्पा मार, त्या प्लांटला पाणी घाल, सगळं त्याला आपण जसं घरातल्या व्यक्तीशी काळजी घेतो तसं त्याच्याशी बोल. हां, हे कर आणि एका प्लांटला फक्त पाणी घाल, त्याच्याशी बोलू नकोस, काही नाही, दिवाही लावायचा नाहीये. ठीक आहे, तू हे 15 दिवसानंतर पाहशील एक प्लांट खूप छान बहरलंय आणि एक प्लांट थोडंसं कोमेजलंय. म्हणजे वाढ पाहशील तर जिथे दिवा लावतेस, ज्याच्याशी रोज बोलतेस, ते प्लांट खूप छान वाढलंय आणि याची वाढ मात्र त्या मानाने कमी झालीये. हा तुला फरक निश्चित जाणवेल. आणि तू जो हा प्रश्न विचारला ना, तर तुला एक अजून सांगते, आदिवासी लोक आहेत ना, हे लोक कधीही प्लांट कापत नाहीत.
ह्या झाडांमध्ये एक अशी एनर्जी असते, तुम्ही काय बोलताय हे प्रत्येक गोष्ट ऐकतात, राईट? आणि ते लोकांना जेव्हा एखादं झाड खूप जुनं झालंय किंवा ते झाड नकोय, जेव्हा त्यांना ते काढून टाकायचंय, ते कधीही कुऱ्हाड चालवणार नाहीत आणि झाड कापणार नाहीत. ते फक्त रोज त्या झाडाच्या भोवती रोज गोल करणार आणि बोलणार, तू कोमेजून गेलायस, तू खाली पडून गेलायस. तुला खोटं सांगत नाही, ते झाड विशिष्ट कालावधीनंतर आपोआप उन्मळून पडतं. बापरे. म्हणजे बघ त्या झाडामध्ये काय एनर्जीज असतील. हो ना. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या बोलण्यातनं पण पॉझिटिव्ह नेगेटिव्ह हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही जितके छान पॉझिटिव्हली झाडाशी बोलाल आणि ती एक प्रकारची एनर्जी तुमच्या वास्तूमध्ये नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि घर प्रसन्न वाटतं. हो ना, खरं. घरात तर आपण झाडे लावतोच, पण ती वास्तुशास्त्रानुसार लावली गेली तर त्याचे अधिकतम लाभ आपल्यालाच होणार. हे आम्हाला समजून सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. धन्यवाद प्रिया. असंच ना, मी पेंटिंग्स आपण वास्तुशास्त्रानुसार कसे हवेत, कसे असायला हवेत याबद्दल सुद्धा सांगणार आहे. ते नक्की आपण त्यावर एक करूच. नक्कीच पॉडकास्ट करू आपण त्याच्यावरती. चालेल. जर तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार पेंटिंग्स कोणत्या दिशेत लावावीत आणि कोणती लावावीत हे जर जाणून घ्यायचे असेल तर कमेंट्समध्ये पेंटिंग्स म्हणून टाईप करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.